नमस्कार, मी सुष्मा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर फोटो बघून तुम्हाला कळालंच असेल, तर आज आपण वॉटरमेलन ज्यूस म्हणजेच मोहब्बत का शरबत बनवणार आहोत। एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण चवी तीच लागेल जी मोहब्बत का शरबतला असते, जे आपण तेच बनवणार पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवायचे। तर हा जो ज्यूस आहे किंवा हा जो सरबत आहे तो चवीला एकदम भन्नाट लागतो। तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडणार अशीच आहे, तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला तर एक मस्त असा कलिंगड घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, त्यानंतर तो कट करून घ्यायचा। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकताय। तर कलिंगड तुम्ही हवा तसा, आता खूप वेगवेगळ्या त्याच्या पद्धती आल्यात कटिंग करण्याच्या। तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल, जी पद्धत तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही त्या पद्धतीने हा कलिंगड मस्त असा कट करा। त्याचा छानसा गर काढा। बिया जर जास्त असतील तर काढून घ्या, नसतील तर बिया असल्या तरी सुद्धा चालेल। तर या पद्धतीने आता आपण कलिंगड हा मस्त असा कट करून घ्यायचा। तर मी मगाशी म्हटलं तसं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा कलिंगड कट करा। मस्त असा याचा जो गर आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर आपल्याला रेसिपीसाठी तेच महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने मी आता काढत आहे ते, आणि मस्त असं हे आता काढून सुद्धा झालेलं आहे। तर हे मस्त असं मी एका बाउलमध्ये ठेवलेलं आहे। तर तुम्हाला जितका ज्यूस बनवायचा आहे किंवा हे सरबत बनवायचं आहे तितकं तुम्ही ते घेऊ शकता। कलिंगडाचे जे काप केले आहेत ते, तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कलिंगड घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण कलिंगड खूप जास्त जर गोड असेल तर साखर थोडीशी कमी वापरायची, आणि जर थोडंसं चवीला जरासं कमी गोड असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। त्याच्यामध्ये मी फक्त 1 चमचा साखर वापरलेली आहे, कारण कलिंगड हा एकदम गोड आहे। तर त्यानंतर मी याच्यामध्ये चवीपुरतं एकदम थोडंसं मीठ घातलेलं आहे। खूप जास्त मिठाचा वापर अजिबात करू नका। आणि त्यानंतर मी याच्यात 1 वाटी दूध वापरलेलं आहे। तर हे छान आता आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर याच्यामध्ये मी साखर, कलिंगड आणि एकदम चिमूटभर मीठ टाकलेलं आहे, आणि त्याची मस्त असं हे आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही हा ज्यूस तुमच्या आवडत्या एका ग्लासमध्ये सर्व करा। तर मी हा ग्लास घेतलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय मी कलिंगड अशा पद्धतीने कट करून त्याच्यावरती लावलेलं आहे डेकोरेशनसाठी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथे डेकोरेशन करू शकता। त्यानंतर मी ग्लासमध्ये बर्फाचे क्यूब्स टाकलेले आहेत। तुम्हाला जितके हवे असतील तितके तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। मी 2 क्यूब टाकलेले आहेत। त्यानंतर आपण जे मिक्सरला फिरवून घेतलेलं आपलं कलिंगडाचं जे ज्यूस आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, आणि याचबरोबर आपल्याला मस्त असं हे मोहब्बत का शरबत तयार झालेलं आहे। आणि याच्यामध्ये अजून एक आपण केलेलं आहे की आपण कलिंगडाचे छोटे छोटे तुकडे सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत। तर हा सरबत पिताना ते सुद्धा मस्त लागतं। मोहब्बत का सरबत किंवा वॉटरमेलन ज्यूस आपला तयार झालेला आहे, आणि उन्हाळा खूप पडलेला आहे। वॉटरमेलन सुद्धा म्हणजेच कलिंगड बाजारात भरपूर सारे आलेली सुद्धा आहेत। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करू शकता। एकदम इझी रेसिपी आहे, आणि मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने याची रेसिपी सांगितली आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हा ज्यूस बनवून झाल्यानंतर, यात्रा आपण बर्फाचे खडे घातलेलेच आहेत, पण ज्यूस तयार झाल्यानंतर तुम्ही हा फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर याचा आस्वाद घेतला तर आणखीन भारी टेस्ट तुम्हाला याची लागणार आहे। आणि भरपूर उन्हाळा असल्यामुळे याचा जो आस्वाद घेताना जो तुम्हाला थंडावा मिळणार आहे, एकदम भारी। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका। थँक्यू। भेटूया आपण पुढच्या रेसिपी सोबत।